नमस्कार मित्रांनो, नोकरी नाही, व्यवसाय सुरू करताय, व्यवसाय सुरू करायला पैसा नाही किंवा तुम्हाला बँक कर्ज देत नाही. तर तुम्हाला माहीत आहे का शासनाची एक योजना आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे पी-एम-ई-जे-पी म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. तर या योजनेमध्ये तुम्हाला 10 ते 50 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे आणि त्यावर 35% पर्यंत सबसिडी सुद्धा भेटणार आहे. तर ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा किंवा या योजनेसाठी कुठली कॅटेगरी लागती, काय लागते, ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागातील असाल, तर या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर सोप्या भाषेत मराठी भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पी-एम-ई-जी-पी योजना म्हणजे काय? तर पी-एम-ई-जी-पी योजना ही रोजगार म्हणजे बेरोजगार तरुणांसाठी आहे. तर प्राईम म्हणजे योजनेचा अर्थ आपण जाणून घेऊया. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेला म्हणतात. तर मुख्य उद्देश असा आहे, बेरोजगार तरुणांसाठी आहे, महिला, एस-सी, एस-टी, ओबीसी, अल्पसंख्याक या सर्व कॅटेगरीसाठी आहे आणि ओपन सुद्धा म्हणजे जनरल कॅटेगरी सुद्धा ही योजना आहे आणि ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्हीही भागातील नागरिकांसाठी ही योजना आहे. तर या स्वतः उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून या संस्थेने या योजना के-व्ही-आय-सी, के-व्ही-आय-बी आणि डी-आय-सी मार्फत राबवल्या जाते. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या संस्था आहे, त्यांच्या मार्फत या योजना राबवल्या जातात. तर अशा प्रकारे ही योजना आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट बघूया आपण. या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो? तर म्हणजे इलिजिबल कोण आहे या अर्जासाठी? तर अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा म्हणजे पात्रता इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय आहे या योजनेसाठी, पी-एम-ई-जी-पी या योजनेसाठी? तर पात्रता असावी लागते. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. नवीन व्यवसाय असणे आवश्यक आहे. जुना चालू व्यवसाय चालणार नाही. म्हणजे जो एक्झिस्टिंग व्यवसाय आहे तुमचा तो चालणार नाही या योजनेसाठी. तुम्हाला नवीनच व्यवसाय सुरू करावा लागेल. आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी किमान 8वी पास लागते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे समजा तुम्ही इंडस्ट्रियलमध्ये जर काही व्यवसाय करायचा विचारत असाल, तर त्याच्यासाठी किमान तुम्ही 8वी पास लागतात. म्हणजे शैक्षणिक जी गोष्ट आहे ती. आणि स्वतःच्या नावावर आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर बँकमध्येही जे ऑनलाईन करून झाल्याच्या नंतर जे लोन सँक्शन होणार आहे, त्या बँकेसाठी बँकेचं खातं त्या लोनसाठी बँकेचे खाते आवश्यक असणे हा गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचं. त्याआधी कोणत्याही सरकारी स्वरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या झाल्या पात्रता. तर अशा प्रकारे आहे. आता आपण पॉइंट बघूया किती कर्ज मिळते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज भेटू शकते आणि सर्व्हिस ट्रेड व्यवसायासाठी म्हणजे तुम्ही जर दुकान म्हणू शकता किंवा सर्व्हिस म्हणजे जे तुम्ही दुसऱ्याकडून व्यवसाय घेता म्हणजे तुम्ही तिथं मॅन्युफॅक्चरिंग करत नाही त्याच्यासाठी तुम्हाला 20 लाखांपर्यंत कर्ज भेटणार आहे आणि तुम्ही स्वतः प्रॉडक्ट बनवणार आहे त्या व्यवसायासाठी तुम्हाला 50 लाखापर्यंत भेटणार आहे. तर याच्यातून सुद्धा तुम्हाला सरकार सबसिडी देते. जी उरलेली रक्कम बँक कर्ज असते ती सबसिडी भेटते. तर सबसिडी कशा प्रकारे भेटते? तर तुम्ही जर ग्रामीण भागात व्यवसाय सुरू केला असाल, तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला 25% पर्यंत सबसिडी भेटते. आणि जर तुम्ही एस-सी, एस-टी, ओबीसी, महिला म्हणजे रिझर्व्हेशन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला आणि शिवाय महिला सुद्धा असलं तर तुम्हाला 35% पर्यंत सबसिडी भेटते. म्हणजे लमसम आपण जर समजा आपण महिलाचे कर्ज गृहीत धरू, तर तुम्ही 10 लाख रुपये जर कर्ज काढलं तर 3.5 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज माफ होतं. आणि शिवाय त्याला व्याजदर सुद्धाही कमी असतो. तर तसंच शहरी भागामध्ये जाणून घेऊया. जनरल कॅटेगरीला 15% पर्यंत सबसिडी असतात. एस-सी, एस-टी, ओबीसी आणि महिला यांना 25% सबसिडी असते. ही सबसिडी परत करायची नसते. म्हणजे शासन आपल्याकडून जी राहिलेली रक्कम आहे तीच परत करायची असते व्याजासहित. बाकीची रक्कम सबसिडी ही परत करायची नसते. तर त्या योजनेसाठी लागणारे कागद कोणते कोणते असतात? तर कागद कोणते? आधार कार्ड लागतं, त्याच्या नावावर व्यवसाय करायचा तो, रहिवासी प्रमाणपत्र लागतं, जात प्रमाणपत्र लागतं जर रिझर्व्हेशन कॅटेगरीमध्ये असाल तर, शैक्षणिक प्रमाणपत्र लागतात, बँकेचा पासबुक लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो, शिवाय पासपोर्ट साईज फोटो लागतो. प्रोजेक्ट रिपोर्ट हा सर्वात महत्वाचा फॅक्टर.
आता अर्ज कसा करायचा? तर अधिकृत वेबसाईट आहे. पी-एम-ई-जी पोर्टल नावाची ही वेबसाईट आहे. त्याच्यावर जाऊन अर्ज करायचा आहे. तसेच आपल्या YouTube चॅनलवर अर्ज कसा करायचा? एक सॅम्पल अर्ज सुद्धा भरून दाखवले जाईल. त्या व्हिडिओची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या जाईल. आणि त्याच्यामध्ये समजा आपण एक ओरली सांगून घेऊ तर वैयक्तिक माहिती भरायची असते, व्यवसायाचा प्रोजेक्ट अपलोड करायचा असतो, बँकेचे डॉक्युमेंट अर्ज सबमिट करून सगळे डॉक्युमेंट अपलोड करून त्याच्यानंतर ची प्रोसेस असती बँक एंट्री आणि पडताळणी म्हणजे मेन फॅक्टर असतो बँकेचा. तर तुमचा अर्ज आणि जो रिपोर्ट असते त्याचं ती फाईल त्यांच्याकडे नेऊन द्यावं लागते किंवा ते कॉल करतात. तर अशा प्रकारे इंटरव्ह्यू वगैरे होतात आणि सर्व जर व्यवस्थित असलं तर कर्जाची मंजुरी कधी भेटते म्हणजे तो फॅक्टर आहे. तो अर्ज मंजूर झाल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर बँक कागदपत्र तपासणी झाल्यानंतर साधारणतः 2 ते 4 महिन्यापर्यंत कर्ज मिळेल. तर अशा प्रकारे पी-एम-ई-जी-पी नावाचं ही योजना शासनाची आहे. तुम्ही जर गरजू असाल, बेरोजगार असाल, तर या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. तर अशा प्रकारे आपलं तुम्ही जर इथपर्यंत आला असाल, तर आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतचे बेल आयकॉनचे बटन दाबून ठेवा. आणि असेच नवनवीन जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावी. तर मित्रांनो धन्यवाद.